नमस्कार. आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉनिक्समध्ये ट्रान्झिस्टर मॉडेलिंग किती महत्वाचं आहे. पण एक प्रश्न आहे, जी साधी मॉडेल्स कमी वेगावर अगदी व्यवस्थित काम करतात, तीच मॉडेल्स हाय फ्रिक्वेन्सीवर जाऊन फेल का होतात? चला, आज आपण ह्याच गोष्टीचा छडा लावूया आणि बघूया यावर उपाय काय आहे. तर सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की कमी फ्रिक्वेन्सीसाठी बनवलेली मॉडेल्स हाय फ्रिक्वेन्सीवर का चालत नाहीत. या प्रश्नाच्या उत्तरातच आजच्या आपल्या विषयाचं सगळं सार दडलंय. हे बघा, जसं प्रत्येक कामासाठी वेगवेगळं हत्यार लागतं, तसंच प्रत्येक फ्रिक्वेन्सीसाठी एक वेगळं मॉडेल लागतं. म्हणजे डीसी आणि ऑडिओ सिग्नल्ससाठी साधी मॉडेल्स ठीक आहेत, चालून जातात. पण जेव्हा आपण रेडिओ वायरलेसच्या दुनियेत येतो, जिथे सिग्नलचा वेग प्रचंड असतो, तेव्हा आपल्याला काहीतरी जास्त पॉवरफुल आणि अचूक मॉडेल हवं असतं. चला जरा खोलात शिरून बघूया. समोर जे दिसतंय ते आहे ॲबर स्मॉल मॉडेल. हे मॉडेल तसं खूपच पॉवरफुल आहे, पण त्याची एक कमजोरी आहे. ती म्हणजे ते जंक्शन कॅपॅसिटन्ससारख्या गोष्टींना गृहीतच धरत नाही. आणि मग काय होतं? जशी जशी सिग्नलची फ्रिक्वेन्सी वाढते, तसे तसे याचे अंदाज चुकायला लागतात. मग या प्रॉब्लेमवर सोल्युशन काय? इथेच एंट्री होते आपल्या आजच्या हिरोची, हायब्रिड पाय मॉडेल. हे मॉडेल खास हाय फ्रिक्वेन्सी अनालिसिससाठीच बनवलं गेलंय. आणि हे आहे ते हायब्रिड पाय मॉडेलचं सर्किट डायग्राम. मला माहितीये, पहिल्यांदा बघताना थोडं कॉम्प्लिकेटेड वाटू शकतं, पण खरं सांगायचं तर हाय फ्रिक्वेन्सीवर ट्रान्झिस्टर नक्की कसं वागतो याचं सगळं रहस्य याच डायग्राममध्ये आहे. अच्छा, एक इंटरेस्टिंग गोष्ट. ह्या मॉडेलला ग्याकोलेटो मॉडेल असंही म्हणतात, तर कधी हे नाव ऐकलं तर गोंधळून जाऊ नका, दोन्ही एकच आहेत. हे मॉडेल नीट समजून घ्यायचं असेल तर त्याचे 3 सोपे नियम लक्षात ठेवावे लागतील. पहिला नियम, यातील रेझिस्टन्स आणि कपॅसिटन्स फ्रिक्वेन्सीनुसार बदलत नाहीत. दुसरा, एका फिक्स बायसवर हे सगळे पॅरामीटर स्थिर राहतात. आणि तिसरा, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, हे मॉडेल बाहेरच्या बेस बी आणि आतल्या ॲक्टिव्ह बेस बी डॅशमध्ये फरक करतं. आणि याचमुळे ते इतकं अचूक बनतं. ठीक आहे, आता या मॉडेलला अजून सोपं करून समजून घेऊया. सगळ्यात आधी आपण बघूया की कमी फ्रिक्वेन्सीवर हे मॉडेल कसं दिसतं. आता गंमत बघा. कमी फ्रिक्वेन्सीवर काय होतं, तर या सर्किटमधले जे कॅपॅसिटर्स आहेत ना, त्यांचा प्रभाव जवळपास 0 असतो. म्हणजे ते एका ओपन सर्किटसारखे वागतात. आणि त्यामुळे आपलं ते कॉम्प्लिकेटेड मॉडेल एकदम सोपं होऊन जातं. फक्त एक रेझिस्टिव्ह नेटवर्क उरतं, ज्याला समजून घेणं खूपच सोपं आहे. यामधला पहिला रेझिस्टन्स आहे RBB डॅश, म्हणजे बेस स्प्रेडिंग रेझिस्टन्स. लक्षात घ्या, हा काही हवेतला रेझिस्टन्स नाहीये. हा ट्रान्झिस्टरच्या आत, बाहेरच्या बेस टर्मिनलपासून ते आतल्या ॲक्टिव्ह बेसपर्यंतचा खराखुरा फिजिकल रेझिस्टन्स आहे. पुढचा आहे RBE. हा आहे इंटरनल बेस एमिटर रेझिस्टन्स. म्हणजे काय, तर जेव्हा आपण बेस एमिटर व्होल्टेज बदलतो, तेव्हा बेस करंटमध्ये जो बदल होतो, तो हा रेझिस्टन्स दाखवतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हा इनपुटमधल्या बदलाला होणारा आतला विरोध आहे. आणि आता येतोय या सर्किटचा सगळ्यात महत्त्वाचा खेळाडू, GM, म्हणजेच ट्रान्सकंडक्टन्स. याला तर आपण ॲम्प्लिफायरचं इंजिनच म्हणू शकतो. कारण हाच तो घटक आहे जो इनपुट व्होल्टेजला आउटपुट करंटमध्ये बदलतो. आणि नियम सोपा आहे, GM जेवढा जास्त, ॲम्प्लिफिकेशन तेवढं जास्त. आणि शेवटचा रेझिस्टिव्ह घटक म्हणजे RBC. हा एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट मॉडेल करतो, ज्याला अर्ली इफेक्ट म्हणतात. म्हणजे थोडक्यात आउटपुट व्होल्टेजमधले बदलसुद्धा इनपुटवर परिणाम करतात. हा परिणाम तसा लहान असतो, पण महत्त्वाचा असतो. आणि हा रेझिस्टन्स बरोबर त्याच परिणामाला मॉडेलमध्ये पकडतो. चला, आत्तापर्यंत आपण रेझिस्टन्सबद्दल बोललो. आता वळूया त्या भागाकडे जो या मॉडेलला खऱ्या अर्थाने एक हाय फ्रिक्वेन्सी मॉडेल बनवतो. आणि तो भाग म्हणजे कपॅसिटर्स. तर आपण परत आलो आहोत आपल्या मूळ सर्किट डायग्रामकडे. आता आपलं पूर्ण लक्ष फक्त या 2 कॅपॅसिटर्सवर असेल, CE आणि CC. आठवतंय, कमी फ्रिक्वेन्सीवर आपण यांना दुर्लक्ष केलं होतं. पण हाय फ्रिक्वेन्सीवर हेच दोघे पूर्ण गेम बदलून टाकतात. ते काय करतात, तर सिग्नलसाठी एक शॉर्टकट किंवा पर्यायी मार्ग तयार करतात. आणि यामुळेच ॲम्प्लिफायरचा गेन कमी व्हायला लागतो. यापैकी पहिला आहे C, म्हणजेच इमिटर कपॅसिटन्स. याला डिफ्युजन कपॅसिटन्स असेही म्हणतात. हे का तयार होतं,
तर विचार करा, जेव्हा चार्ज कॅरियर्स बेस रिजनमधून प्रवास करतात तेव्हा ते तिथे थोड्या वेळासाठी साठवले जातात, म्हणजे जमा होतात. आणि या जमा झालेल्या चार्जमुळेच हा कपॅसिटन्स तयार होतो. आणि दुसरा आहे सीसी, कलेक्टर कपॅसिटन्स. हा तयार होतो कलेक्टर बेस जंक्शनपाशी, जे सहसा रिव्हर्स बायस्ड अवस्थेत असतं. हा थेट सेमीकंडक्टर जंक्शनच्या फिजिकल प्रॉपर्टीजमुळे तयार होणारा कपॅसिटन्स आहे. ठीक आहे, तर आपण या मॉडेलचे सगळे भाग एक एक करून पाहिले. पण आता महत्त्वाचा प्रश्न, या सगळ्याचा उपयोग काय? म्हणजे थेअरी ठीक आहे, पण प्रत्यक्षात इंजिनियर्ससाठी हे मॉडेल काय कामाचं आहे? चला तेच बघूया. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की हायब्रिड पाय मॉडेल फक्त कागदावरची थिअरी नाही. हे डिझायनर्सच्या हातातलं एक जबरदस्त टूल आहे. या मॉडेलमुळेच ते अगदी अचूकपणे सांगू शकतात की एखादा ट्रान्झिस्टर किती हाय फ्रिक्वेन्सीपर्यंत नीट काम करेल. आणि म्हणूनच आपण आज इतकी वेगवान आणि कार्यक्षम इलेक्ट्रॉनिक उपकरणं बनवू शकतो. याचे एक परफेक्ट उदाहरण म्हणजे कट ऑफ फ्रिक्वेन्सी, ज्याला FT असं म्हणतात. ही एक मॅजिक नंबरसारखी आहे जी ट्रान्झिस्टरच्या स्पीडची लिमिट सांगते. म्हणजे ही ती फ्रिक्वेन्सी आहे जिथे ट्रान्झिस्टरचं ॲम्प्लिफिकेशन जवळपास थांबतं, त्याचा करंट गेन फक्त 1 उरतो. आणि हायब्रिड पाय मॉडेलमुळेच आपण ह्या FTची अगदी अचूक व्हॅल्यू काढू शकतो. आणि हेच या मॉडेलच्या यशाचं खरं रहस्य आहे. बघा, या पुस्तकातलं वाक्य किती बरोबर आहे. हायब्रिड पाय मॉडेलमधला प्रत्येक घटक, मग तो रेझिस्टर असो किंवा कपॅसिटर, तो ट्रान्झिस्टरच्या आत प्रत्यक्षात काय घडतंय त्या फिजिकल प्रोसेसशी थेट जोडलेला आहे. म्हणूनच हे फक्त एक गणिताचं मॉडेल नाही, तर ते खऱ्या-खोऱ्या भौतिक वास्तवाचं प्रतिबिंब आहे. तर हायब्रिड पाय मॉडेलने हाय फ्रिक्वेन्सीचा प्रॉब्लेम तर सोडवला, पण टेक्नॉलॉजी कधीच थांबत नाही ना, ती सतत पुढे धावतीये. आता 5G, 6G आणि त्याही पुढच्या टेक्नॉलॉजीसाठी आपल्याला अजून जास्त फ्रिक्वेन्सी लागणार आहे. मग विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की ह्या भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुढच्या पिढीची मॉडेल्स कशी असतील? नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?